हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. रात्री 8:17 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, ज्येष्ठा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5:48 मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वृद्धी योग आहे. रात्री 8:38 ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतील करण आहे. रात्री 8:17 गरज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असेल. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडली सह जवळच्या ज्योतिषाशी संपर्क करावा आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनीचे पोझिशन पहावे. शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही, अशुभ असेल तर मात्र आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे शनी देवतेची. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:16 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:20 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून, तर बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञय प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणे शेषे ऋतु पौष मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे ज्येष्ठा नक्षत्रे वृद्धी योगे तैतील करणे द्वादशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात दुरितक्षय द्वारासी पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा रात्री 8:17 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता दर अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये करी दिन आहे मित्रांनो. हा महत्वाचा दिवस आहे. अत्यंत अशुभ असा हा दिवस आहे. या दिवशी आपण कुठलेही शुभ कार्य करू नये मित्रांनो. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये
परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे किंवा पिंडदान विरहित श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण होम हवन यज्ञ करत आहात तेच आपल्याला करायचे. कुठल्याही नवीन होम यज्ञ यागाची सुरुवात आपल्याला करता येणार नाही. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण या काळामध्ये शक्यतो विशिष्ट किंवा महत्त्वाची कामे करू नये. जी रेग्युलर कामे आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची जास्त शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.